कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली राधे राधे आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा
कृष्ण हरी जय जय राम जय जय राम। हाती कमंडलू दंड हाती कमंडलू हाती कमंडलू दंड हाती कमंडलू दंड दत्त मूर्ती ती अखंड दत्त मूर्ती ती अखंड दत्त मूर्ती ते अखंड दत्त मूर्ती ते अखंड दत्त मूर्ती ते अखंड दत्त मूर्ती ते अखंड। ध्यान लागो माझे मना माझे हरे हरे ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे विनवितो गुरु राणा 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 विनवितो गुरु राणा। अंगी चरचिली विभूती अंगी चरचिली हरे हरे अंगी चरचिली विभूती अंगी चरचिली हृदय वसे क्षमा शांति हृदय वसे क्षमा शांति हृदय वसे क्षमा शांति हृदय वसे क्षमा हृदय वसे क्षमा शांति हृदय वसे क्षमा शांति। ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे हरे हरे ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे विनवितो गुरु राणा 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 विनवितो गुरु राणा। तोच चित्तात आठव तोच चित्तात हरे हरे तोच चित्तात आठव गुरु राज दत्त देव गुरु राज दत्त देव गुरु राज दत्त देव गुरु राज दत्त देव राज दत्त देव गुरु राज दत्त देव। ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे हरे हरे ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे विनवितो गुरु राणा विनवितो गुरु राणा विनवितो गुरु राणा विनवितो गुरु राणा विनवितो गुरु राणा। एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त एका एका जनार्दनी दत्त तदरूप हे झाले चित्त तदरूप झाले हे चित्त तदरूप हे झाले चित्त हो एका जनार्दनी दत्त तद्रूप हे झाले चित्त रूप हे झाले चित्त तद्रूप हे झाले चित्त। ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे मना विनवितो गुरु राणा विनवितो गुरु राणा विनवितो गुरु राणा ध्यान लागो माझे मना विनवितो गुरु राणा गुरु राणा विनवितो गुरु राणा। रखुमाई गोपाल कुमार रखुमाई गोपाल कुमार गोपाल रखुमाई गोपाल कुमार जय विठोबा रखुमाई गोपाल कुमार विठोबा रखुमाई गोपाल जय कुमार विठोबा रखुमाई गोपाल कुमार विठोबा रखुमाई गोपाल कुमार विठोबा रखुमाई गोपाल कुमार विठोबा रखुमाई गोपाल जय विठोबा रखुमाई गोपाल कुमार विठोबा रखुमाई जय 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 विठोबा विठ्ठल 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 विठ्ठल
शांती परब्रह्म एकनाथ महाराज गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ भगवान की नरसिंह सरस्वती भगवान की दत्त जयंती महामहोत्सव की जय। विठ्ठल 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 हाती कमंडलू दंड दत्तमूर्ती ती अखंड ध्यान लागो माझे मना विनवितो गुरुराणा विनवितो गुरुराणा विनवितो गुरुराणा अंगी चर्चिली विभूती हृदय बसे क्षमा शांती ध्यान लागो माझे मना विनवितो गुरुराणा तोच चित्तात आठव गुरुराज दत्त देव ध्यान लागो माझे मना विनवितो गुरुराणा एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त तदरूप है झाले चित्त ध्यान लागो माझे मना विनवितो गुरुराणा विनवितो गुरुराणा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम भय पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
हाती कमंडलू दंड दत्त मूर्ती ती अखंड ध्यान लागो माझे मना विनवितो गुरुराणा अंगी चरचिली विभूती हृदयी वसे क्षमा शांती ध्यान लागो माझे मना विनवितो गुरुराणा तोच चित्तात आठव गुरुराज दत्त देव ध्यान लागो माझे मना विनवितो गुरुराणा एका जनार्दनी दत्त तद्रूप हे झाले चित्त ध्यान लागो माझे मना विनवितो गुरुराणा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग शांती परब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या एकनाथी गाथेतील दत्त जन्म प्रकरणातील 1013 नंबरचा अभंग आहे. गुरु परंपरेचे मुख्य आचार्य भगवान दत्तात्रय. परिहार सर्वांना कीर्तनाचं माहिती आहे. मी कोणाचंच व्यक्तिगत नाव घेत नाही. एखाद्याचं घेतलं दुसऱ्याचं राहील, दुसऱ्याचं घेतलं आपली सगळी कमिटी दत्तविहार कॉलनी सगळे भक्त मंडळ. एकदा आमच्या भक्त मंडळाकरता टाळ्या वाजल्या पाहिजे. टाळ्या भक्त मंडळाकरता एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. एखाद्या विद्वान आचार्याचा द्वेष करणं, त्रिकाल संध्या करणाऱ्या ब्राह्मणाचा द्वेष करणं, वेदमंत्र म्हणणाऱ्या ब्राह्मणाचा द्वेष करणं 42 पिढ्या नरकात घेऊन जाण्याचा दोष आहे. काय म्हटलं मी? इट्स अ जेन्युइन स्टेटमेंट टू यू नो माय डियर. प्लीज डोंट टेक ए पर्सनल घेऊ नका याला. ए जेन्युइन कमेंट मैं आपको बोल रहा हूं. विद्वान व्यक्तीचा जर का द्वेष केला, विद्वान कीर्तनकाराचा द्वेष केला, एखाद्या दत्त भक्ताचा जर का द्वेष केला, द्वेष करण्याचा अधिकार आपल्याला नाहीच. वासुदेवानंद टेंबे स्वामी कोणाकोणाला माहिती आहे, ते दत्त स्वरूप होते आणि इतके अधिकारी सत्पुरुष होते की भगवान दत्तात्रय त्यांना साक्षात दर्शन द्यायचे. काय करायचे? भगवान दत्तात्रय त्यांना साक्षात दर्शन द्यायचे. पण त्यांचा एक नियम होता. परमपूज्य दत्त स्वरूप वासुदेवानंद टेंबे स्वामी म्हणजे टेंबे स्वामी वासुदेवानंद सरस्वती हे रोज सकाळी दत्त मंदिरात जाऊन भगवान दत्तात्रयांना पूर्ण वर्णाचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचे. आणि त्यांच्या हातात नैवेद्य भेटला की देव प्रसन्न व्हायचा. काय व्हायचं? अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा दिनाचा आपल्याचा वैभवे शृंगारावी निर्मळे तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. पान नंबर 1 अभंग नंबर 5. अंतकरणातली गोडी भगवंत घेतो. त्यांच्या हातानं नैवेद्य स्वीकार केला की देव प्रसन्न व्हायचा. पण एक दिवस झाला असं, रोजच्या नियमाप्रमाणे टेंबे स्वामी भगवान दत्तात्रयाच्या मंदिरात नैवेद्य घेऊन गेले आणि नैवेद्य दाखवायला पुजारी होता. त्या पुजाऱ्यानं त्या नैवेद्याच्या ताटामध्ये पंचपक्वान्न पाहिलं. खाजा, करंजा, मालू, चकोर, बुंदी, जिलेबी, शेव, फाफडा, मैसूर पाक, बेसन के लड्डू, मोतीचूर हे त्या पुजाऱ्यानं पाहिलं ब्राह्मणाने. आणि हे देवाला दत्तात्रयाला नैवेद्य दाखवायच्या आधी त्यांनी खाऊन टाकलं. कोणी? त्या पुजाऱ्यानं, ब्राह्मणाने. हे खाल्ल्यानंतर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची तळपायची आग मस्तकाला गेली. ते त्याला चिडले. अरे तुला शर्म वाटत नाही? तुझे शर्म नहीं आती प्यारे? भगवान का भोग तूने खा लिया, भगवान को दिखाने से पहले तूने झूठ कर दिया, अब भगवान क्या बोलेंगे? 3 दिवस झाले वो त्या ब्राह्मणाला विनाकारण चिडले. कोण? वासुदेवानंद टेंबे सरस्वती स्वतः दत्ताचा अवतार होते. ते त्यांना दत्त रोज दर्शन द्यायचे. लक्षात येत आहे का? 3 दिवस झाले दत्तानं दर्शनच दिलं नाही. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना वाटलं नेमकं माझं चुकलं काय. अनेक वर्षापासून दत्तात्रय मला रोज साक्षात दर्शन देतात. साक्षात 3 दिवस झाले दर्शन देत नाही. भानगड काय आहे? नंतर मग दत्तात्रय प्रसन्नच होईना. तेव्हा करुणापदी त्यांनी गायली. शांत हो श्री गुरुदत्ता शमवी मम चित्ता. शांत हो श्री गुरुदत्ता शमवी मम चित्ता. दत्तात्रय प्रसन्न झाले आणि दत्तात्रयाला वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हटले, देवा माझं असं काय चुकलं की 3 दिवस तू मला दर्शनापासून वंचित ठेवलंस. म्हणाले, अरे मला खरं सांग ना, इथे कोणाची सत्ता चालते जगामध्ये? चाले हे शरीर कोणाचे सत्ते कोण बोलविते, हरिबिन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. 3066 अभंगाचा नंबर
6 चरण तुकाराम महाराजाची गाथा. आलिया संसारा उठा पिक करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. 3086 अभंगाचा नंबर. मनोवनी शरण जावे सर्व भावे देवासे तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करणामंत अनंत हे नाम ज्या तुका म्हणे साक्षाले तरी केले प्रकट. 2960 अभंगाचा नंबर. तुझं बी न कोणा शरण जाऊ नारायण ऐसा न देखी मी तुझ्या कोणी तिही ते कोणी पाहिली पुराणे दांडोईले दरुषणे तुका म्हणे ठाई जळून ठेवलो तुझे पायी. 2362 अभंगाचा नंबर. रिकामे तू मना न राहो क्षण क्षणाही वेळोवेळा पारायण नारायण हे चिगरे ब्राह्मणाच्या मोडी वाटा न बडो फाटा अडराणे. 2462 अभंगाचा नंबर. नाम गोड पुरे कोड सकळी रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक आहे. 1788 अभंगाचा नंबर. मला सांगायचंय काय, भगवान दत्तात्रय म्हणले कोणाची सत्ता चालते इथे. टेंबे स्वामी म्हणले तुमची सत्ता चालते. मग जर का जगात माझी सत्ता चालत असेल तर तुम्ही ठरवणारे कोण. तुला माहिती आहे, अरे तो पुजारी माझी पूजा करता करता तो ब्राह्मण 3 दिवसापासून उपवासी होता. त्याचे प्राण कंठाशी आले होते आणि तो नैवेद्य मी त्याच्याचसाठी पाठवला होता म्हणून त्यांनी खाल्ला. हे टेंबे स्वामींना कळालं. लक्षात येतंय का, ॲज पर आवर ॲबिलिटी वी कॅन टेक एनिवेअर टू वर्शिप द लॉर्ड दत्तात्रया. आपल्या आपल्या पात्रतेप्रमाणे आपण पूजा करायची. थोड्या वेळात आपण जन्माकडे जाऊ. भगवंताच्या थोडंसं एक भजन आहे, त्या भजनापासून सुरुवात करू. जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागत मी भव भय वारण तुम्हीच ना. आरत वीर्य यदु परशुराम प्रभो दिले गुरु तुम्हीच ना. स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना. नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना. मच्छिंद्र गती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना. हे मी पूर्ण भजन म्हणू शकतो पण वेळेचा अभाव आहे. मी गायन करायला नाही आलो कारण की दत्तात्रयासारखा कोणी देव नाही. तुळजापुरी करी शुद्धी तांबुल नितर माहुरी तुम्हीच ना. स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना. मेरू पर्वतावर भगवान दत्तात्रय राहतात. माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या. रोजची दिनचर्या आपल्या दत्तात्रयाची. मेरू पर्वतावर भगवान दत्तात्रय राहतात. 1 काशीला गंगेची आंघोळ करतात. 2 प्रयागाला चंदन लावतात. मानस्तो केतन यमान अयोहमान गौशुमान अश्वेशुरीरीश वीराण मानो रुद्र भामितो वदिर हविष्मित सदामित वा हवामहे इति हस्ते भस्मं गृहीत्वं जलमिष्टं कृत्वा. शिव महापुराण सांगणाऱ्याला श्लोक आले पाहिजे म्हणले. ज्याला श्लोक येत नाही त्याला कथा सांगण्याचा अधिकार नाहीये म्हणून सांगतोय मी. लक्षात येत आहे का. भस्माचे मंत्र माहिती नाही आणि लावलो आपण भस्म. शंकराच्या दत्तात्रयाच्या भक्तीमध्ये गुरुचरित्रात वर्णन आहे. गुरुचरित्र वाचताना भस्म लावून आणि रुद्राक्षाची माळ घालून गुरुचरित्र वाचल्याशिवाय फळ नाही आहे. आणि शिवमहापुराणातही वर्णन आहे. नीट लक्ष द्या, मी प्रमाण सांगतोय. शिवमहापुराण विद्येश्वर संहिता अध्याय नंबर 25. शिवमहापुराणाच्या विद्येश्वर संहितेमध्ये अध्याय नंबर 25 मध्ये वर्णन आलेलं आहे. जे महादेवाला 1 लोटा जल चढवतात ना त्यांचं महादेव ऐकतच नाही. प्रमाण सांगतोय, घाबरू नका. पहिले जाऊन घरी वाचत येईल, लक्षात येईल. विना भस्म त्रिपुंड्रकेण विना रुद्राक्षमालया पूजितोऽपि महादेव नाभीष्ट फलदायकम्. कपाळाला भस्माच्या 3 रेषा लावल्याशिवाय आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घातल्याशिवाय महादेवाची जर का पूजा केली तर महादेवाच्या फळाची प्राप्ती होत नाही असं या श्लोकाचा अर्थ होतो. शिवमहापुराणातला श्लोक आहे ना, मी काय मनानं सांगतोय का. विठ्ठल विठ्ठल बरेच लोक काय करतात, आरती करताना गंध लावत नाही. मी गरुड पुराणात भरपूर वेळ सांगितलं आहे. कीर्तनकारांनाही गंध लावावा. आम्ही जसं टाळकऱ्यांनी गंध लावलेला आहे. भगवंताची आरती करताना जर का गंध, अरे गरुड पुराणामध्ये तर एवढं लिहिलं ताई,
की जेवण सुद्धा बिना गंधाचं करू नये. संध्याकाळी हातपाय धुतल्यावर सुद्धा गंध लावून मग चहा घ्यावा, इतका मोठा दोष आहे. कारण की 10 दिवसात एखाद्या माणसाचा जर का मृत्यू झाला, त्या 10 दिवसामध्ये शौच आहे आणि गंध मोकळं झालेलं नाही आहे, सुतक आहे, तेव्हा गंध लावायला चालत नाही. घरी जेवायला बसताना चटई घेऊन जेवायला बसायचं, तसं बसले तर सुतकामध्ये दोष आहे. मंत्र आंघोळ करताना काही मंत्र म्हणायचे आहेत, टाईम आंघोळ करताना काही मंत्र म्हणायचे आहेत. आता हे लोकांना माहीत नाही. वर आपलं कसं झालं म्हटले, वर मला येऊ द्या. शास्त्र कोणाला कळतंय भाऊ, काय यंदन पडलंय आहे की नाही. वरी वरी बोला रस, प्रमाण आहे तुकाराम महाराज. वरी वरी बोला रस, कथा ज्ञाना माझी भोस. ऐसे लटिके जे ठक, तया इहना परलोका. जे लोक वर मलाही सांगतात ग्रंथ नीट वाचत नाहीत म्हटले बुवा, बरं का. पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन, ते भाजान फळ आले त्याचे. नाही तरी वाया केली तोंडपिटी. 3394 अभंगाचा नंबर 3394. ग्रंथ पाहून कीर्तन कथा करावी. जे लोक ग्रंथातले संदर्भ सांगत नाही त्यांचे कथा कीर्तन ऐकू नये असं तुकाराम महाराजही सांगतात. विठ्ठल विठ्ठल दत्तात्रयाची काय विशिष्ट महिमा आहे. 6 मिनिटं पहिले आपण जन्म करून घेऊ. जन्म झाल्यानंतर कीर्तन कंटिन्यू राहील, मग पुढची सूचना आपल्याला भेटत राहील. विठ्ठल विठ्ठल. बरं, भगवान दत्तात्रयांना पिवळंच वस्त्र का आवडतं त्याचं कारण असं सांगितलं, जे नवग्रह आहे, नवग्रहामध्ये देवगुरु बृहस्पती, आणि त्या बृहस्पतीचा म्हणजे गुरुचा रंग पिवळा आहे, आणि त्या गुरुची देवता दत्तात्रय आहे. मग गुरु या ग्रहाची देवता जर का दत्तात्रय आहे तर आपल्या भक्ताचा रंग पिवळा आहे, म्हणून पिवळा रंग दत्तात्रयाला खूप आवडतो. भगवान दत्तात्रयांना बुक्का अजिबात लावायला चालत नाही, कुंकू भगवान दत्तात्रयाला चालत नाही, हळद भगवान दत्तात्रयाला डोक्याला चालत नाही, पायावर वाहिली तर हरकत नाही. माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल. मी मनानं सांगतोय असं नाही, मनानं सांगतोय असं नाही आहे. तर दत्तमूर्ती का अखंड आहे, तर भगवान दत्तात्रयाच्या हातामध्ये कमंडलू आहे. कमंडलू म्हणजे भगवान दत्तात्रय. भगवान दत्तात्रय आध्यात्मिक दृष्ट्या सांगतात त्यांच्या हातामध्ये कमंडलू आहे. दंड, दंड म्हणजे संन्यास मार्गाचे प्रवर्तक आहे भगवान दत्तात्रय. संन्यासी ओळखायचा कसा, भगवे कपडे तर कोणी घालतं, पण भगवे कपडे लुंगी आहे. 2 प्रकारचे संन्यासी आहे, जटाधारी संन्यासी, माझ्यासारख्या जटा वाढलेला, म्हणजे संन्यासी नाही मी, पण असे भगवे कपडेवाले काही काही जटा वाढलेले असतात, ते जटाधारी संन्यासी. आणि काही काहीचं हे ओपन असतं, क्षौर, चप्पी, चमन गोटा, नवरत्न तेल लगा करके दूर से ही चमकता है ऐसा, हां, चप्पी, चमन गोटा आणि हे झाकलेलं. पण संन्यासी कसं ओळखायचं, तर हातामध्ये दंड असतो. दंड म्हणजे एक लाकूड असतं, त्याला उसासारखे पेरे असतात, आणि ते संन्यासाचं लक्षण आहे. म्हणून भगवान दत्तात्रय हे त्यागानं युक्त असलेलं दैवत आहे, संन्यास मार्गाचे प्रवर्तक आहे, आणि आद्य गुरु परंपरेचे प्रतिपादक असल्या कारणानं त्यांच्या हातामध्ये दंड आहे. मग ज्या दत्तात्रयाच्या हातामध्ये कमंडलूनी दंड आहे, ती दत्तमूर्ती मला कशी दिसली अभंगाच्या पहिल्या चरणात. हो हाती कमंडलू दंड, हाती कमंडलू दंड. हो हाती कमंडलू दंड, हो हाती कमंडलू दंड, हाती कमंडलू दंड, हाती कमंडलू दंड, हाती कमंडलू दंड, हाती कमंडलू दंड. दत्तमूर्ती ती अखंड, दत्तमूर्ती अखंड, दत्तमूर्ती ती अखंड, दत्तमूर्ती ती अखंड. ध्यान लागो माझे मना, माझे मना ध्यान लागो माझे मना. दत्तमूर्ती ती अखंड, दत्तमूर्ती ती अखंड, दत्तमूर्ती
स्थिती अखंड ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे मना. भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला. जन्मोत्सवाचा जय जयकार करू आणि मग पुढे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती भगवान की जय. जेव्हा अत्रि ऋषी आणि अनुसया मातेचे पुत्र बनून भगवान ब्रह्मदेव शंकर आणि विष्णू आले. मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा वेळ संध्याकाळची 6 वाजेची रोहिणी नक्षत्र आणि वार गुरुवार. ब्रह्मा विष्णू महेश तिघ ब्राह्मणाच्या वेशात आले. भिक्षा मागितली. माते नग्नम भिक्षाम देहि माम. पातिव्रत्याच्या तेजानं तिघ बालके झाले आणि त्यांचंच नाव पडलं दत्तात्रय. जन्माचा अभंग म्हणून घेऊ आपण. हरी अवतार विश्वतारावया हरे अवतार विश्वतारावया हरि अवतार विश्वतारावया अत्रेचे अनुसया गरोदर अनुसया गरोदर अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्लपदी पदातिनी पूर्ण तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्ण अवतार जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमा तिथीला वार गुरुवारी रोहिणी नक्षत्रावर ब्रह्मा विष्णू महेश आपल्या तिघांच्या त्यांच्या ज्या बायका होत्या सावित्री ब्रह्मदेवाची बायको पार्वती शंकराची लक्ष्मी या तिघींना अभिमान झाला होता की आमच्यासारखी श्रेष्ठ प्रतिवता जगात कोणी नाही. या तिघींच्या अभिमानाचा कारण की अहंकार माणसाला खूप भावतो. म्हणले नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अध्याय नंबर 13 ओवी नंबर 82 ज्ञानेश्वरी ओवी नंबर 82 अध्याय नंबर 13 ज्ञानेश्वरी. अहंकाराचा वारा नलगो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी अत्रे हे पत्न्यनु सूया त्रिजदने सुयशस्सुतान दत्तम दुर्वाससम सोम मात्मेशम ब्रह्म संभवान. 4:1:15 देशपांडे साहेब 4:1:15 म्हणजे श्रीमद भागवत स्कंद नंबर 4 अध्याय नंबर 1 आणि श्लोक नंबर 15. जगाचे चालक मालक मुख्य सर्ग ब्रह्मा विष्णू महेश हे तिघ जण गुरु मार्गाचे मुख्य प्रवर्तक आचार्य होण्याकरता जगत कल्याणाकरता श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती होण्याकरता योग मार्गाची स्थापना करता अत्रि आणि अनुसयेचे पुत्र बनून आले. भजन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हरि हरि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ अवधूत चिंतन सरस्वती भगवान गुरुचरित्र भगवान हला विठ्ठल हॅलो विठ्ठल किती लोक तशा पद्धतीनं करतात. गुरुचरित्राच्या शेवटच्या अध्यायामध्ये सांगितलं गुरुचरित्र करणाऱ्यानं रोज गुरुचरित्राचं संकल्पोक्त पारायण करावं, हातामध्ये रक्षासूत्र बांधावं, आपली जागा एक ठेवावी, आसन एक ठेवावं, स्नान झाल्यावर गुरुचरित्राला बसावं, खाली जमिनीवर 7 दिवस अंथरूण टाकून झोपावं, पलंगाचा त्याग करावा, लसण कांदा अजिबात खाऊ नाही, रजस्वले स्त्रीचा दोष त्या घरामध्ये नसावा, मास तेव्हा ते इफेक्ट करतं. I am standing for here today talking to some more spiritual thing about वारकरी कीर्तन here tomorrow hour. ही दत्तात्रयाची कृपा आहे की इथे बोलून मी काहीतरी करू शकतो. अत्री अत्री अ म्हणजे नाही आणि त्रि म्हणजे 3 गुणाच्या पलीकडचा. त्रैगुण्य विषय वेदा निस्त्रैगुण्यो भवा अर्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्तो निर्योग क्षेम आत्ममान. जो द्वेष नसणारा अत्री 3 गुणांच्या पलीकडे दत्त भक्तीच्या द्वारे घेऊन जातो ते म्हणजे अत्री. अनुसूया अतरी संभूत दत्तात्रय दिगंबर अनुसूया अतरी संभूत दत्तात्रय दिगंबर. अत्री पुत्रो अनुसूया अतरी संभूतो यांच्या पोटी भगवान दत्तात्रय जन्माला आले आणि भगवान दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती झाले. गुरु भक्तीचा असा विस्तार केला की भगवान दत्तात्रयांनी सोबत 4 कुत्रे ठेवले. वेदाचं प्रतीक आहे. वेद सुद्धा कुत्र्याच्या रूपात दत्तात्रयाची सेवा करतात. सोबत गाय ठेवली. गाय म्हणजे पृथ्वी आहे. झोळी ठेवली. झोळी म्हणजे अहंकारच नाही. जो झुकला म्हणले भिक्षा मागायला आपल्याला तेच तर नाही. काम आणलं तरी एखादा माणूस अभिमानानं एवढं मरून जाईल काम आणलेले पण तरी त्याला समोरच्याला पैसे वाचव वाटत नाही का. ॲटिट्यूडच तेवढा असतो. मी कसं काय मागू, अरे बाबा टेन्शनमध्ये संकटमध्ये घे मागून. हे दत्तात्रय शिकवतात. झोळी त्यागाचं प्रतीक आहे. भिक्षेकरता झोळी ठेवली आहे. पाणी दान घेण्याकरता कमंडलू आहे. एवढ्या त्यागाचं जीवन ज्या दत्तात्रयाचं आहे ती दत्तमूर्ती मला अखंड दिसली आणि ती दत्तात्रयाची मूर्ती माझ्या मनामध्ये अखंड राहो याच्याकरता नाथ महाराज म्हणतात देवा तू काय कर अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. ध्यान लागो माझे मना विनवितो गुरुराना. माणसाला ध्यान लागलं पाहिजे म्हणले माणसाचं ध्यान लागत नाही. भक्तीमध्ये ध्यान लागत नाही, पूजनामध्ये ध्यान लागत नाही. आपण भक्तीला जरी आलो, कुठे कीर्तनाला जरी असलो तर घरचे खटके असतात. दत्तात्रयाच्या भक्तीमध्ये काय वर्जित करावं म्हटले. दत्तात्रयाची भक्ती करत असताना किंवा पारायण वाजत असताना दूरध्वनीवर बोलू नये, मोबाईल जवळ ठेवू नये, खानाखुणा इकडे तिकडे करू नये, तर पारायण सफल होतं. आपली आरती चालू असते, पूजा चालू असते, प्रवचन चालू असते तरी आपली बडबड काही थांबत नाही म्हटले. अशानं ती जी भक्ती आहे ती फलीभूत होत नाही. कारण भगवान दत्तात्रय हे असे गुरु आहे, हे सुने सुनाय गुरु नाही आहे. कसे गुरु आहे म्हणले भगवान दत्तात्रय. आणि अभ्यंतरलीये कडे प्रेमाचे पवाडे श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी हृदय शुद्धीची आवारी आराध्य निश्चळ धरी ध्रुव करी. अध्याय नंबर 13 ओवी नंबर 385 आणि 386 ज्ञानेश्वरी. ओवी नंबर 385 आणि 386 ज्ञानेश्वरी. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान थी जैसे अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1637 ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायातल्या ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 18 आणि ओवी नंबर 1637. किती ओव्या आहे
मज हृदयी सद्गुरु जने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी अध्याय नंबर 1 ओबी नंबर 22 ज्ञानेश्वरी म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होई जय जय शे मूळ सिंचने सहजय शाखा पल्लव संतोषती ओबी नंबर 25 अध्याय नंबर 1 ज्ञानेश्वरी जय जय मो शुद्ध उदारे प्रसिद्ध अणवर्ता आनंद वर्षदीय विषय मिळे मिठी दिदलिया तुठी ताठी ते तुझिया गुरुकृप दृष्टी निर्विष होय अध्याय नंबर 12 ओबी नंबर 1 आणि 2 किती ज्ञानेश्वरी मध्ये विस्तार केला. मग दत्तात्रय कसे गुरु आहे म्हणले. दत्तात्रयनं 24 गुरु केले आहेत. किती 24. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये अध्याय नंबर 8 मध्ये यदुराजाला भगवान दत्तात्रयाने 24 गुरु सांगितले. ज्याच्याकडून आपल्याला शिकायला भेटतंय त्याला गुरु म्हणलं पाहिजे. लोक समजत नाही. फुकटका चंदनन घिसमेरे नंदन. ज्यानं शिकवलं त्याच्याच जीवावर लोक उदार होतात. दत्तात्रयाचे 24 गुरु आहेत. भागवतामध्ये वर्णन आहे. पृथ्वी 1, पर्वत आणि झाड 2, प्राणवायू 3, वारा 4, आकाश 5, पाणी 6, अग्नी 7, चंद्र 8, सूर्य 9, कपोत पक्षी 10, अजगर 11, समुद्र 12, पतंग 13, भुंगा 14, मधमाशी 15, हरिण 16, मासा 17 पाण्यातला, पिंगला वेश्या 18, कुकर पक्षी 19, लहान मुलगा 10 वर्षाचा खरं बोलणारा 20, लग्नाला आलेली मुलगी उपवर 18 वर्षाची 21, काम करणारा कारागिरी 22, कुंभारीण माशी 23 आणि आत्मवेत्ता ऋषी 24. या 24 जणांकडून दत्तात्रय शिकलं. मग जगाचे गुरु झाले. गुरु व्हायला सुद्धा 6 गोष्टी पाहिजे. स्वतःची जीभ ताब्यात पाहिजे ज्याला गुरु व्हायचं आहे जगाचं. इंद्रिय ताब्यात पाहिजे. मन आणि इंद्रियावर त्याचा ताबा पाहिजे. नाहीतर आजकाल काय म्हणले. आजकालचे गुरु संत म्हणले कसे म्हणले. साखळ्या माड्या आणि गाड्या येऊन द्या आणि आम्हाला जेलमध्ये जाऊन द्या. अरे दत्तात्रय कसे गुरु आहेत. बरं दत्तात्रय देव आहे का गुरु आहे हे कन्फ्युजन पहिले दूर करा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देव भाव पूर्वी असणं पडिये देव भाव पूर्वी वासनांते ते आपण 507 अभंगाचा नंबर. जर का गुरु चांगला भेटला नाही तर दत्तात्रय हे देव आहे त्या देवालाच गुरु करावं. कारण की पांडुरंग सुद्धा वारकऱ्याचा गुरु होतो म्हटले वेळ प्रसंगी जर का नाही भेटला तर. माणसानं जास्ती धन संचय करायच्या नादी लागू नये नाही तर गती मधमाशी सारखी होते. या फुलातला मध त्या फुलातला मध सगळ्या फुलातला मध काढतात आणि झाडाला पोळा करतात. लोक जातात धूर ब्रिस्टॉल पेटव हे पेटव गांजा पेटव मधमाशाला देतात उडून आओ जाओ घर तुम्हारा आणि खाओ खिचडी बर्तन हमारा. आहे की नाही. माणसानं जास्ती धन संचय केला तर गती मधमाशी सारखी होते. हा गुण मी मधमाशीचा पाहिले म्हणून मधमाशीला गुरु केलं. माणसानं जीभ ताब्यात ठेवावी नाही तर गती पाण्यातल्या माशासारखी होते. लोक काय करतात एक काडी घेतात काडीला दोरा बांधतात त्याला कणकेचा गळ लावतात जे मृदंगाला कणक लावतो ना आपण आणि मग ते पाण्यामध्ये सोडतात. माशाला वाटतं रसगुल्ला आहे काय की बा स्वीट मार्टमधला रसगुल्ला. मासा रसगुल्ला खायला जातं ते टाळूला अडकतं जातं मारायला मार्केटमध्ये. जीभ माणसानं ताब्यात ठेवावी म्हणले. काही काही लोकांना बिमारीच बिमारी पण खाणं काही सुटना बा मोकारनाद म्हणले. हा गुण मी त्याचा पाहिला. या 24 गुरूंना भगवान दत्तात्रय गुरु करतात आणि मग दत्तात्रय भगवान हे 24 गुरुच्या अनुभवातनं जगाला गुरु होऊन ज्ञान देतात. असे जे दत्तात्रय म्हटले म्हणून मी त्यांना विनवितो गुरु राणा. आणखीन विनवण्याचं कारण काय म्हटलंय. गुरुचं आचरण असावं. गुरुनं भस्म लावावं. गुरुनं रुद्राक्षाची माळ घालावी आणि गुरुनं भ्रमण करावं. गुरुनं तीर्थयात्रा करावी. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये अंगी चर्चिली विभूती अंग चर्चिली विभूती अंगी चर्चिली विभूती अंगी चर्चिली विभूती अंग चर्चिली विभूती हृदय वस क्षमा शांती हृदय वस क्षमा शांती क्षमा शांती माझे मना ध्यान लाग माझे मना हृदय वसे क्षमा शांती हृदय वसे क्षमा शांती
गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे काय खरं सांगा ना. गुरु म्हणजे त्याचा वेश कसा असला पाहिजे? अहो सांगा ना खरं. जीन्स पॅन्ट असली पाहिजे, टी शर्ट असलं पाहिजे, आहे की नाही? अरे बाबा, गुरु म्हणजे दत्तात्रय सांगतात, त्या गुरुला पाहिल्या नास्तिक माणसाच्या मनामध्येही आस्तिकत्व निर्माण व्हावं, भक्ती उत्पन्न व्हावी, भगवंताविषयी प्रेम निर्माण व्हावं. सांगायचं काय? गुरु म्हणजे काय असं बा पाहिल्याबरोबर गुरु ब्राह्मण हे काहीतरी वारकरी असं वाटलं पाहिजे ना. आता आम्ही जर का सगळे जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून उभा राहिलो, कोण म्हणा आम्हाला कोणी पाया पडेल का? बरं पाया पडायचं जाऊ ते, चहा पाजणार नाही आणि दक्षिणा तर गेली समजा, तेल खात आहे की नाही. वेश परिधान कसा असावा माणसाचा म्हटलंय. भगवान दत्तात्रय विभूती लावतात 10 मिनिटांमध्ये. ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना आपल्याला मिळेल. भगवान दत्तात्रयनं अंगाला भस्म लावलेला आहे. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मैणकाराय नमः शिवाय नंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मैयकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. भोलेनाथला बोलवायचं एक तुम्हाला, असं पळत पळत आला पाहिजे शंकर. भगवान शंकराला संस्कृत खूप आवडतं. नरसिंह सरस्वतीला घाबरतोय असं नाही. जटाडवी गला जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका डमट्ट मट्ट मट्ट मन्निनाद वट्ट मरवयं चकार चंड तांडव तनोतु नः शिव शिवम् जटागटाः सबरमं भ्रमन्निलिम्प निर्धरि विलोल वीचि वल्लरि विराजमान मूर्धनि धगत् धगत् धगज्वलल्ललाट पट्ट पावक किशोर चंद्रशेखर रति प्रदक्षिणं मम रति प्रदक्षिणं मम रति प्रदक्षिणं मम. पूर्ण म्हणू शकतो, वेळेचा अभाव आहे. कुठेही कीर्तनात गेलं लोक मला म्हणतात हे म्हणा. धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुरा आ आ हे शंकराला आवडतं. आपण काय करतोय? जप करायचा पत्ता नाही आपला. अहो शंकराच्या मंदिरात जातात, शिवमहापुराण जरा वाचा, कसा कसा घासू नका. पिंडीचे पापुत्रे काढून टाकलेत लोकांना खसा खसा पिंडीला घासून. नाही कोण म्हणताय तुम्हाला, करा ना, विरोध नाहीये. पण शिवमहापुराणात लिहिलं काय ना आपण काय करतो मलाही माहिती आहे. शिवमहापुराणाची वायव्य संहिता नीट वाचा. मी टीका करत नाहीये. ज्या मुलींचे लग्न झाले नाही त्यांनी महादेवाला हात लावायला चालत नाही. काशीखंड वाचा जरा, येड्यासारखं करू नका. तुम्हाला वाटण बाबा काही सांगतो, पण आमच्या बहिणींचा विश्वास आमच्यावर आहे, कारण मी जे वाचतोय तेच सांगतोय. का लावू नये? लग्न झालेल्या मुलींनी महादेवाच्या पिंडीला हात का लावू नये? अहो शंकरानं पार्वतीला सुद्धा येऊ दिलं नव्हतं. लग्नाच्या आधी पार्वती शंकराकडे गेली होती. शंकर तपश्चर्या करत होते. हिमालय पर्वताला सांगितलं तू आला तरी चालेल, पण पार्वतीला घेऊन जा. का? कारण पार्वतीला पाहिले तर माझे विकार उत्पन्न होतील आणि तपश्चर्या भंग होईल. अरे भैया, कुवारी कन्या यदि भोलेनाथ को हात लगाए तो उसकी तपश्चर्या भंग हो जाती है. विरोध नाहीये, पण पूजेची पद्धती काय आहे, आपण करतोय काय? शिवमहापुराणात लिहिलं सकाळी 7 ते 11 महादेवाला पाणी घालावं. प्रहरात्मक पूजा महादेवाची असावी. सकाळी 6 ते 9 महादेवाला पाणी घालावं. दुपारी 12 ते 3 दिवसभर. असा कोणता देव आहे? कोणता देव आहे दिवसभर महादेवाला पाणी घालू राहिले? दिवसभर पाणी घातलं त्यांना ताबेलनं अंग कधी पुसायचं? खरं सांगा. महाराष्ट्रामध्ये महादेवाला पाणी केव्हा घालायचे? खरं सांगा, मी खोटं नाही बोलत आहे. अहो जेव्हा पाऊस पडत नव्हता ना, तेव्हा मेच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात महादेवाला पाण्यात ठेवायचे. दिवस रात्र महादेव पाण्यात आहे. आज त्याला त्याच्या बायकोकडे जाऊ देता का नाही? पोराकडे जाऊ देता का नाही? घंट्या वाजवण्याकडे कधी जाणार आहे? तो मी ठिकाण नाही करत आहे. लिहिलं काय करता काय? दिवसभर खाऊन पिऊन दिवसभर. अरे बाबा, सकाळी पूजा करणं हरकत नाही ना, चूक नका ना करू. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेव
भस्म लावतात का? भस्म लावल्यावर दोन कारणं आहेत. जो भस्म लावतो तो शिवलोकाचा अधिकारी होतो, जो रुद्राक्ष घालतो तो साक्षात शंकर आहे. आणि वैज्ञानिक कारण असं आहे, जो रुद्राक्ष जो भस्म लावतो म्हणले त्याच्या अंगाला कधीच जे जुन्या काळात रोग व्हायचे ना, नागिन आणि वारुळ, हे कधीच होत नाही. म्हणले एका बाईला नागिन झालेली मी पाहिली होती. मी म्हणजे चिडवत नाही, त्या बाईला मी पाहिलं, म्हणलं काय झालं, असंच कर. म्हणलं झालं काय? ते म्हणे बघ दमच मारत नाही. असं करतं का ते नागिन? भस्म जर का लावलं म्हणले तर चमडीच्या संबंधी जे रोग आहेत ते अजिबात होत नाहीत म्हटलंय. भस्म लावा, तुम्हाला मंत्र माहीत नसतील. आणि भस्माचं एक कारण असं आहे, जो भस्म लावतो आध्यात्मिक दृष्ट्या तो शिवलोकाला जातो. जो भस्म लावतो त्याला शारीरिक चमडीचे रोग होत नाही. आणि त्याचं तिसरं कारण असं आहे, जो भस्म लावतो, भस्म लावण्याचं कारण काय आहे? भैया शिव कहना चाहते, दत्तात्रेय कहना चाहते हैं कि तू ये राख लगा ले, क्योंकि आगे चल करके तुझे भी राख ही बनना है प्यारे, तुझे भी मिट्टी ही बनना है, तुझे भी भस्म ही बनना है. तो अभी से ही भस्म लगा ले, नहीं तो तू और ज्यादा उड़ता चला जाएगा. अंगी चरचिली विभूती. आणि जो स्वतः भस्म लावतो, जो रुद्राक्ष, मला अगोदर खूप राग यायचा, आय एम अ व्हेरी व्हायलेंट, पण मला कोणीच सायलेंट नाही केलं. खरं सांगू, मला शत्रू सुद्धा गोड वाटायला लागतो नंतर. काय त्या गुरुचरित्रात एवढी शक्ती व ते भस्म लावण्यात माझा अनुभव आहे देशपांडे साहेब. हा जे रुद्राक्ष घालतो मी रोज, जे भस्म लावतो गुरुचरित्र, ॲटोमॅटिक शांत झालो. ॲटोमॅटिक का? जो भस्म लावतो म्हणले दत्तात्रयाने, अंगी चर्चिली विभूती आणि हृदय वसई क्षमा शांती. जो दत्तात्रयासारखं भस्म लावतो त्याच्या हृदयामध्ये क्षमा शांतीची उत्पत्ती होते. आणि मग ज्याच्या हृदयामध्ये क्षमा शांतीची उत्पत्ती होती त्याला पुढचा फायदा काय होतो? अभंगाच्या 4थ्या चरणात, हा तुझी चित्ताचा आठव, तुझी चित्ताचा आठव, आठव, तोची चित्तात आठव. गुरुराज दत्त देव, गुरुराज दत्त देव, ध्यान लागू माझे राधे राधे ना, ध्यान लागू माझे मना. आठव गुरुराज दत्त देव. चित्तामध्ये दत्ताची आठवण केव्हा राहील म्हटले? दत्त मार्गामध्ये जे अपेक्षित आहे, दत्त संप्रदायामध्ये शक्तिपाताची दीक्षा दिल्या जाते. ऐकलंय का? शक्तिपात हे चक्र जागृत करून दिल्या जातं आणि त्याच्यासाठी उठावं लागतं सकाळी 3ला. शक्तिपात जोपर्यंत होत नाही, हे आज्ञाचक्र जोपर्यंत ॲक्टिवेट होत नाही, सध्या ते सगळ्यांचं ॲक्टिवेट आहे. आता मला असं वाटतं की सगळ्यांचं 2G सिम ॲक्टिवेट आहे, त्याला 4G सिम 5G सिम ॲक्टिवेट करावं लागेल. आणि ते करण्याकरता देवाला भेटायचा टाईम सकाळी 3 ते 5 आपण 6 आणि 7 का वावी मंदिरात चाललो, कसं काय भेटणार आहे? पुरे लोक घंटे वाजू राहिले ना, असं कसं काय होणार आहे? गायत्री महाविज्ञान नावाचं पुस्तक आहे, नीट ऐका. गायत्री महाविज्ञान नावाच्या पुस्तकात लिहिलं, जो सकाळी 3 ते 5 गच्चीवर बसतो, गच्चीवर म्हणजे मंदिरात समजा एखाद्या वेळेस चाबी असेल नसेल, गच्चीवर जो गच्चीवर बसतो म्हणले देवाचा जप करतो, तर सगळे देवता सकाळी, नीट ऐका, सकाळी सगळे देवता आपल्या आपल्या लोकातून भगवान विष्णूचं दर्शन करायला चाललेले असतात. वर्णन आहे त्याचं, कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तत, उत्तिष्ठ नर शार्दूला कर्तव्यम दैवमाणिकम, उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज, उत्तिष्ठ कमलाकांतम त्रैलोक्यम मंगलम कुरु, मातः समस्ता जगदा मधुकैट भार, वक्षो विहारिणी स्थित जन प्रिय दानशीले श्री व्यंकटेश दैते तव सुप्रभातम. सकाळी सकाळी देव भेटतो म्हणले भाऊ, नंतर घंटे ऐकू ऐकू परेशान होऊन जातो, कानात डोळे घालून बसतो म्हणले भाऊ विठ्ठला विठ्ठल. तोच चित्तात आठव गुरुराज. सकाळी माइंड फ्रेश असतं हो. नंतर काय होतं सांगू का? घरामध्ये गुरुचरित्रातच लिहिलं, 7ला उठले, पूजा केली, ड्युटीला जायचं असलं
बाथरूम पॅक झालं, बाथरूम एकच आहे, मग चिडाचिड, माया आधी तूच कस काय गेला, माया आधी तूच कस काय गेली, तुला लवकर उठता नाही आलं का, भांडे खडखड धडधड. याच्यासाठी सकाळी उठून उठा उठा प्रवास झाली हे कशा करता काकडा आहे. चिंता श्री विठ्ठल माऊली दीनजनांची सावली येई धावणी स्मरताची पंढरपूरचे भीमातटी सुंदर मनोहर कोंबडी दोन्हीकडे ठेवण्याकडे भेटीसाठी निश्चित असे किरीट कुंडले मंडित श्रीमुख्याती सुंदर शोभत कळा वैजयंती डुलत हार मिरवत तुळशीचा सुरेख मूर्ती सगुण सावळी कंटुक्या सुबे कावळी केशर उटी परिमळागळी बुक्का भळी विलसत असे पित पितांबर कसला कटी अक्षयवीट चंद्रवटी सकळ सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुष्टी आठवते. पान नंबर 6 अभंग नंबर 1 वारकरी भजनी मालिका नंबर 3 बंकर स्वामीची भजनी मालिका काकड्याचे 12 अभंग तंतोतंत कीर्तनकार वारकऱ्याचे पाठ असले पाहिजे. उठा जागे भारे आता अभंग नंबर 2 उठा उठा साधू संत साधा आपले हित गेला गेला हाणार दे मग कैसा भगवंत उठवणी वेगळी चला जवराळशी चालता पातकाच्या राशी. काकड आरती देखली या शिव महापुराण करणाऱ्याच्या जो शिव महापुराणाची कथा करतो त्याला कमीत कमी 100 श्लोक पाठ पाहिजे. भागवतचार्याला 100 श्लोक पाठ पाहिजे. ताई माझ्याकडून म्हणून घ्या जय श्रीताई मी म्हणून दाखवू का आत्ता लगेच राईट नाव हिअर विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला कीर्तनकाराला 2000 अभंग पाठ पाहिजे. माझे आहे म्हणून नाही सांगत आहे. टाळकऱ्यांना पूर्ण 350 अभंगाची मालिका पाठ पाहिजे. हे नियम आहे हो. पण आजकाल नियम बसलेत म्हणले ढाब्यावर आणि भक्ती बसली कुठं वेशीवर. नियम कुठं बसले म्हणले ढाब्यावर आणि भक्ती बसली वेशीवर. कशाने अशानं देवाची प्राप्ती व्हायची नाही. देव हृदयात का बसत नाही म्हटलंय ईश्वर सर्वभूतानां हृदयशरजुन तिष्ठति. आपल्या हृदयातला ईश्वर आपल्यापासून दुरावला. कारण की देवाला अपेक्षित नसणारं कार्य आपण करत नाही. ग्रंथामध्ये काय लिहिलं हे आपण पाहत नाही. कोणी सांगितलं अहो मी जरी सांगितलं तर माझ्यावर विश्वास का ठेवता. ग्रंथात पहा ना. मी काय तुमच्या भावासारखा गल्लीत बऱ्याच जा ताई आम्हाला मला राखी बांधता मग तुम्हाला वाटत नाही भाऊ आमचा भाऊ बरोबर सांगतो आपण कान धरा ना. आणि मी जे सांगितलेलं निघलं नाही तर माझा असा कान पिळा चप्पल काढा हे कसं काय सांगितलं म्हणून तुम्ही. अहो मी जरी सांगतो तर तुम्ही आता मी नम्र सगळं सांगतो ना घरी जाऊन तुम्ही ते पाहिलं नको का. एकदा मराठीचं शिवमहापुराण वाचा ना. पैरों के नीचे जमीन खिसक जाएगी और दांतों के नीचे उंगली चबाते हो जाओगे कि उसमें क्या लिखा है और तुम क्या कर रहे हो. अरे बाप रे त्याच्यात काय लिहिलं तुम्ही काय करताय. कुठे लिहिलंय महादेवाला दिवसभर पाणी घालावं म्हणून. बरं तुम्ही आम्ही तरी करतो दिवसभर आंघोळ करतो. तीर्थयात्रेत गेलो फार फार तर पावता येत असेल तर अर्धा घंटा एक्सटेन्शन 1 घंटा 1.5 घंटा 2 घंटा. असा कोणी पहिलवान आहे का पालीचा 12-12 घंटे पोहरायला. हा अहो काय सांगितलं चाललंय काय झालंय काय मला काही कळायला तयार नाही आहे. तोच चित्तात आठव गुरुराज दत्तदेव. पण दत्तात्रय वज्रकवच आपण केव्हा वाटणार आहे. देवा दत्तात्रय भगवंताची मूर्ती डोळे बंद केले केले आपल्या समोर डोळे ती मूर्ती यायला लागल्यानंतर आपण भागवतात दिलंय ते डोळे बंद केल्या गेल्या आपला आराध्य जर का आपल्याला समोर दिसायला लागलं समजायचं देवावर आपली कृपा आहे. शिव महापुराणात लिहिलं आपण देवाच्या किती जवळ हे कसं ओळखायचं त्याचं वर्णन केलेलं आहे. स्वप्नामध्ये देव दिसायला लागला चित्तात देव दिसायला लागला तर 6 महिने तुमची ना आमची देवाची भेट दूर आहे हे लिहिलंय. आपण वाचा आपल्या लक्षात येईल. पण याच्याकरता विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता 748 पूर्ण समर्पण भावानं भगवान दत्तात्रयाची भक्ती केली पाहिजे. म्हणजे तोच चित्तात आठव गुरुराज दत्तदेव. चित्तामध्ये जर का वारंवार दत्तात्रय दिसत असतील तर मग समजावं काय झालं. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये दत्त जनार्दनी दत्त हो एक जनार्दनी दत्त एक जनार्दनी दत्त हो एक जनार्दनी दत्त एक जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त तद्रूप हे धालनीत तद्रूप हे हरी बोल धालसी धाल लागो माझे मना हरी हरी क्या बात है. लागो माझे मना झाल लागो माझे मना
माझे मना तद्रूप हे झाले चित तद्रूप हे झाले चित ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे मना विनवितो गुरु राणा विनवितो गुरु राणा ध्यान लागो माझे मना हरि बोल ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे मना विनवितो गुरु राणा विनवितो हे गुरु राणा विनवितो 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 गुरु राणा ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे मना ध्यान लागो माझे मना संप्रदायपूर्वक भजन होईल. पुरुष बांधवांना विनंती आहे, सर्वांच्या हाती या स्थितीमध्ये एक स्वर, एक ताल, एक लय, एक टाळी विठोबा रखमाईचं भजन सोबत म्हणायचं आहे. माता माऊल्यांनी जागेवरतीच टाळी वाजवून भजन म्हणायचं आहे. हरी विठोबा रखमाई, हरी हरी विठोबा रखमाई, हरि विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई